समाजातील समस्यांना पत्रकारांनी आवाज द्यावा. गुरुनाथ अक्कलना हुलसूर येथे पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. श्री वीरभद्रेश्वर शाळेच्या विद्यार्थ्यांच्या स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात. पत्रकारिता हे केवळ बातम्या प्रकाशित करण्याचे माध्यम नसून समाजातील समस्यांना वाचा फोडून जनजागृती घडवून आणण्याचे महत्त्वपूर्ण आणि जबाबदारीचे क्षेत्र आहे. पत्रकारांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता वस्तुस्थिती जाणून घेऊन निष्पक्षपणे वार्तांकन केल्यास लोकशाही व्यवस्था अधिक बळकट होईल, असे प्रतिपादन विशेष व्याख्याते गुरुनाथ अक्कलना यांनी केले. हुलसूर येथील श्री वीरभद्रेश्वर माध्यमिक विद्यालयात बुधवारी कर्नाटक राज्य कार्यनिरत पत्रकार संघाच्या हुलसूर तालुका संघाच्या वतीने आयोजित पत्रकार दिन कार्यक्रमात ते बोलत होते. ग्रामीण भागात पत्रकार विविध अडचणी आणि आव्हानांना सामोरे जात असतानाही जनतेच्या समस्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करीत आहेत. सत्य, प्रामाणिकपणा आणि सामाजिक बांधिलकी यांना पत्रकारितेचा मूलमंत्र मानून पत्रकारांनी कार्यरत राहावे. समाजातील शेवटच्या घटकातील व्यक्तीच्या समस्यांनाही वाचा फोडून त्या जनतेसमोर आणण्याची जबाबदारी पत्रकारांची आहे, असे अक्कलना बोलत होते. कार्यक्रमाला हुलसूर येथील श्री गुरु बसवेश्वर संस्थान मठाचे पीठाधिपती डॉक्टर शिवानंद स्वामीजी यांचे दिव्य सान्निध्य लाभले. यावेळी आशीर्वचन देताना ते म्हणाले, वर्तमानपत्रे समाजातील घडामोडी जनतेपर्यंत पोहोचविण्यासोबतच चांगल्या विचारांना प्रोत्साहन देण्याचे आणि समाजातील चुकीच्या प्रवृत्तींमध्ये सुधारणा घडवून आणण्याचे कार्य करीत आहेत. पत्रकारांनी समाजहिताला सर्वोच्च प्राधान्य देऊन वस्तुनिष्ठपणे कार्य करावे. माध्यम क्षेत्राची प्रतिष्ठा आणि विश्वासार्हता जपत पत्रकारितेची वाटचाल पुढे न्यावी, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे उद्घाटन तहसीलदार शिवानंद मेत्रे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना ते म्हणाले, शासनाच्या विविध योजना आणि जनकल्याणकारी उपक्रम पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात माध्यमांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. ग्रामीण भागातील जनतेच्या समस्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत पत्रकार जनता आणि शासन यांच्यातील संबंध म्हणून कार्य करीत आहेत. वस्तुनिष्ठ आणि जबाबदार वार्तांकनातून सार्वजनिक समस्यांच्या निराकरणासाठी पत्रकारांनी सहकार्य करावे, असे त्यांनी सांगितले. विशेष व्याख्याते डॉक्टर भीमाशंकर बिरादार म्हणाले, पत्रकार हे समाजाचे डोळे आणि कान आहेत. समाजात घडणाऱ्या प्रत्येक महत्त्वपूर्ण घडामोडीवर बारकाईने लक्ष ठेवून सत्य जनतेसमोर मांडण्याची जबाबदारी पत्रकारांची आहे. कोणतीही बातमी प्रसिद्ध करण्यापूर्वी तिच्यामागील वस्तुस्थिती जाणून घेऊन माहितीची योग्य पडताळणी करावी. कर्नाटक राज्य कार्यनिरत पत्रकार संघाचे जिल्हा सरचिटणीस शिवकुमार स्वामी म्हणाले, राज्यभरातील पत्रकारांचे हक्क, सन्मान आणि कल्याणासाठी संघ सातत्याने प्रयत्नशील आहे. ग्रामीण भागात विविध अडचणींचा सामना करीत कार्यरत असलेल्या पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी संघाच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. ग्रामीण पत्रकारांना मोफत बस पाससह विविध सुविधा उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी शासनाचे लक्ष वेधण्यात आले असून यासाठी संघ सातत्याने प्रयत्न करीत आहे, असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी ग्रामपंचायत अध्यक्षा दीपाराणी भोसले, उपाध्यक्षा मीराबाई गायकवाड, संघाचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य स्वामीदास नागुरे, संतोष चिट्टी, सहाय्यक कृषी संचालक गौतम वाघमारे, समाज कल्याण अधिकारी दिलीप, पंच गॅरंटी योजनांचे तालुका अध्यक्ष सिद्धराम कामण्णा, शासकीय कर्मचारी संघाचे तालुका अध्यक्ष नागराज हावण्णा, कृषी अधिकारी आकाश, वीरभद्रेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष काशीनाथ पारशेट्टे, कार्यदर्शी बंडूराव पाटील, भालकी पंच गॅरंटी योजनेचे सदस्य गोपाळ सूर्यवंशी, अब्रार सौदागर, आसिफ सिलार आणि शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी हुलसूर पत्रकार संघाचे अध्यक्ष राजकुमार होनाडे, सरचिटणीस गुरुप्रसाद मेंटे व दत्तात्रय स्वामी, वीरशेट्टी करकल्ले, महेश हुलसूरकर, एमबी पांचाळ यांचे सत्कार करण्यात आले. प्रास्ताविक गुरुप्रसाद मेंटे आणि सूत्रसंचलन एमबी पांचाळ यांनी केले तर आभार राजकुमार होनाडे यांनी केले. स्टार हुलसूर न्यूज हुलसूर. ನ್ಯಾಯಾಂಗ ಮತ್ತು ಶಾಸಕ ಹೇಳ್ರಿ, ಮೂರು ಯಾವ್ಯಾವ್ದು ಹೇಳ್ರಿ. ಈಗ ನಾಲ್ಕನೇ ಅಂಗ ಯಾವ್ದು ಹೇಳಿ ಆ ಪತ್ರಿಕಾ ಅಂಗದಲ್ಲಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ಇದು ಕೇವಲ ಏನು ಕೇಳಿದಾಗ ಜನಸಾಮಾನ್ಯರಲ್ಲಿ
ಎಲ್ಲ ಕಡೆ ಸರಿಯಾಗಿ ತನ್ನ ಕೆಲಸ ಮಾಡತಕ್ಕಂಥ ಪತ್ರಿಕೆ ಆಗಿತ್ತು. ಈಗ 4ನೇ ಅಂಗ ಕೇಳಿದಾಗ ಸರ್ಕಾರದಿಂದ ಮುದ್ರೆಯನ್ನು ಒತ್ತಿ ಒಳ್ಳೆ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ, ಅದಕ್ಕಾಗಿ ಅವರು ಈಗ ಮೊದಲು ಏನಾದ್ರು ಬೈದ್ರೆ ತಿರುಗಿ ಅವ್ರ ಮೇಲೆ ಏನಾರು ಅಂತಿದ್ರು, ಯಾರು ಬೈದ್ರು ಅವ್ರಿಗೆ ಏನ್ ಮಾಡೋದಾಗಿಲ್ಲ. ಯಾಕಂದ್ರೆ ಅವರು ಒಳ್ಳೆ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ. ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಏನು ಘಟನೆಗಳು ನಡೆದಿರ್ತಾವೆ, ಘಟನೆಗಳನ್ನು ಹೊರತಕ್ಕಂಥ ಶಕ್ತಿ ಈ ಪತ್ರಿಕಾ ಇದರಲ್ಲಿ ಪತ್ರಿಕೆಯಲ್ಲಿ ಅದ್ಭುತವಾದಂತ ಒಂದು ಶಕ್ತಿ ಅದ. ಇವತ್ತು ನಿಜವಾಗಿ ನನಗೆ ಬಹಳ ಸಂತೋಷ ಆಗ್ತದೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ನಮ್ಮ ತಾಲೂಕಾದ ಮೇಲೆ, ಯಾಕಂದ್ರೆ ತಾಲೂಕಾದ ಮೇಲೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಹೇಳಲೇಬೇಕು, ಇನ್ನೂ ಸಾಕಷ್ಟು ನಮ್ಮಲ್ಲಿ ಸವಲತ್ತುಗಳಿಲ್ಲ. ಇದ್ದಿಲ್ಲ, ನಿಷ್ಠೆಯಿಂದ ದುಡಿತಾ ಇದ್ದು, ಸುದ್ದಿಗಳನ್ನ ಕೊಡಬೇಕಾದಂತ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದು. ಆದ್ರೆ 1990ರಲ್ಲಿ ಈ ಜಗತೀಕರಣ ಆಯ್ತಲ್ಲ, ಅಂದ್ರೆ ಜಗತ್ತೆಲ್ಲ ಒಂದು ಕಡೆ ಆಯ್ತು, ಜಾಗತೀಕರಣ ಆಯ್ತು, ಕೈಗಾರಿಕೀಕರಣ ಆಯ್ತು, ನಗರೀಕರಣ ಆಯ್ತು. ಈ ಸಂದರ್ಭದೊಳಗ ಸುದ್ದಿಗಳು ಈ ಕಡೆಯಿಂದ ಆ ಕಡೆಗೆ ಆಗ್ಲಿಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡೋದು. ಆನಂತರ 2000 ಇಸ್ವಿಗೆ ಬಂದಾಗ ಈಗ ಮೊಬೈಲ್ ಬಂತು, ತಂತ್ರಜ್ಞಾನ ಬಂತು, ಇಮೇಲ್ ಬಂತು. ಇವೆಲ್ಲ ಬಂದ ಮೇಲೆ ಮತ್ತೆ ಏನೇನಾಯ್ತಾ ಇದ್ದು, ಈ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ಬಿತ್ತರ ಮಾಡುವಂಥದ್ದು ಪತ್ರಕರ್ತರು. ಅದ ಮೊದಲು ಪತ್ರಕರ್ತರು ರಾಜ್ಯ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಇರ್ತಿದ್ರು, ಜಿಲ್ಲಾ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಇರ್ತಿದ್ರು, ಬೆಂಗಳೂರು ಅಂತ ನಗರಕ್ಕೆ ಸೀಮಿತ ಆಗಿರ್ತಿದ್ರು. ಆನಂತರ ಬೀದರ್ಕ್ಕೆ ಅಂತ ಇರ್ತಿದ್ರು. ಕೆಲವು ಪತ್ರಿಕೆಗಳು, ಪ್ರಜಾವಾಣಿ ಪತ್ರಿಕೆ ಇರ್ತಿತ್ತು, ಅದು ಇವತ್ತು ಬಂದಂತ ಪತ್ರಿಕೆ ನಾಳೆ ಸಾಯಂಕಾಲ ಬೀದರ್ಗೆ ಬರ್ತಿತ್ತು. ನೀವು ಹುಲ್ಸೂರ್ಗೆ ಬರೋದಂತಲೂ ಬಿಡ್ರಿ, ಯಾಕಂದ್ರೆ ನಾನು ಹುಲ್ಸೂರ್ದಲ್ಲಿ ಬಾಲ್ಯವನ್ನೇ ಕಳೆದವನೇ ಇದ್ದೀನಿ. ಈ ಮಾಧ್ಯಮಗಳು ಮೊದಲೆಲ್ಲ ನೀವು ರಾಜಾರಾಮ್ ಮೋಹನ್ ರಾಯ್ ಅವ್ರ ಹೆಸರು ಕೇಳಿರಿ, ಅವರೆಲ್ಲ ಪತ್ರಕರ್ತರಾಗಿರು. ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧಿ ಅವ್ರ ಹೆಸರು ಕೇಳಿದ್ರಿ, ಅವರು ಕೂಡ ಪತ್ರಕರ್ತರಾಗಿರು. ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಹೆಸರು ಕೇಳಿರಿ, ಅವರು ಕೂಡ ಪತ್ರಕರ್ತರಾಗಿರು. ತಿಲಕ್ ಹೆಸರು ಕೇಳಿದ್ರಿ, ಅವರು ಕೂಡ ಪತ್ರಕರ್ತರಾಗಿರು. ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರು ಬಹಿಷ್ಕೃತ ಭಾರತ ಮತ್ತು ಮೂಕ ನಾಯಕ ಅನ್ನುವಂಥ ಪತ್ರಿಕೆಗಳು ತಂದರು. ತಿಳಿತಾ? ಕರ್ನಾಟಕದೊಳಗೆ ಲಂಕೇಶ್ ಅವ್ರದ್ದು ಪದ್ಯ ಯಾರು ಓದ್ರಿ? ಅವ್ವ ಅಂತೇಳಿ ಪದ್ಯ ಓದ್ರಿ, ಎಲ್ಲರೂ ಓದಿರಿ. ನನ್ನ ಅವ್ವ ಫಲವತ್ತಾದ ಕಪ್ಪುನೆಯನ್ನು ತೋದಿರಿ, ಎಲ್ಲರೂ ಓದಿರ್ಬೇಕು ನೋಡ್ರಿ, ನಿಮ್ಗೆ ನೆನಪಿರ್ತದೆ. ಲಂಕೇಶ್ ಪತ್ರಿಕೆ ಅಂತಲೇ ಬರೀಲಿಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡಿದ್ರು. ಹೀಗೆ ಪತ್ರಿಕೆ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಎಟ್ ದ ಸೇಮ್ ಟೈಮ್ ಸೋಷಿಯಲ್ ಕ್ರಿಟಿಸಿಸಮ್ ಮಾಡ್ತದೆ, ರಾಜಕೀಯ ಕ್ರಿಟಿಸಿಸಮ್ ಮಾಡ್ತದೆ. ಸಂವಿಧಾನದ 4ನೇ ಅಂಗ ಅಂತ ಹೇಳಿ ಮಾನ್ಯ ತಹಶೀಲ್ದಾರರು ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಅದು ಸಂವಿಧಾನದ 4ನೇ ಅಂಗ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಅದು ಇಡೀ ಸಮಾಜದ ವಿರೋಧ ಪಕ್ಷವಾಗಿ ಅದು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತದೆ. ಅದು ನಿಮ್ದು ಇರ್ತದ ಅಥವಾ ಅಲ್ಲಿ ನಿಮ್ದು ರಿಸಲ್ಟ್ ಇರ್ತದ, ಕಂಪಲ್ಸರಿ ಓದಬೇಕಾಗ್ತದೆ. ಅದೇನು ಸಂಬಂಧ ಇಲ್ಲ. ಮನೆಯಲ್ಲಿ ಸ್ಕೂಲ್ ಬರೋಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ಯಾರು ಓದಲ್ಲ? ಓದಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ಈಗ ಯಾಕೆ ನೀವು ಓದಲ್ಲ ಅಂತಂದ್ರೆ ಈಗ ಅದು ನಿಮ್ ತಪ್ಪಲ್ಲ. ಈಗ ನಾವು ಪೇರೆಂಟ್ಸ್ ಏನಿದಿಲ್ಲ, ನಾವು ನಮ್ಮ ಪತ್ರಿಕೆಗಳನ್ನ ನಾವು ಪೇಪರ್ಗಳು ಕೊಡ್ತೀವಿ. ಯಾವುದೇ ಪತ್ರಿಕೆ ಇರಲಿ, ಕನ್ನಡ ದಿನಪತ್ರಿಕೆ ಮನೆಗೆ ತರಿಸ್ಕೊಂಡು ಓದೋ ಹವ್ಯಾಸ ನಂಬಲ್ಲಿ ಇತ್ತಂದ್ರೆ ಆಟೋಮೆಟಿಕ್ ಮಕ್ಕಳು ಸಹ ಓದ್ತಾರ. ಮತ್ತೆ ಸಂಡೇ ಇತ್ತಂದ್ರೆ ಸ್ವಲ್ಪ ಶಾರ್ಟ್ ಆಗಿ ಹೋದ್ರು, ಸಂಡೇ ಖಾಲಿ ಇತ್ತಂದ್ರೆ ಫುಲ್ ಪೇಪರ್ ಓದ್ತಾರೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಪೇಪರ್ ಹೆಂಗಿದೆ ಅಂತಂದ್ರೆ ಇದು ಜನರಲ್ ನಾಲೆಜ್ ಕೊಡ್ತೀವಿ. ಬರೀ ಸಂಘಟನೆಯಾಗಿ ಉಳ್ಕೊಳ್ಳದೇನೆ ಪತ್ರಕರ್ತರ ಬೇಡಿಕೆಗಳನ್ನ ಸರ್ಕಾರದ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ನ್ಯಾಯ ಕೊಡಿಸುವಂಥ ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಬಂದಿದೆ. ಜೊತೆಗೆ ಇವತ್ತು ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ಪತ್ರಿಕಾ ರಂಗವನ್ನು ಸಂವಿಧಾನದ 4ನೇ ಅಂಗವನ್ನಾಗಿ ಗುರುತಿಸಲಿಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕ ಕಾರ್ಯನಿರತ ಪತ್ರಕರ್ತರ ಸಂಘದ ಒಂದು ಪರಿಶ್ರಮ ಕೂಡ ಇದೆ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಬಹಳ ಹೆಮ್ಮೆಯಿಂದ ಹೇಳಿಕೆ ಇಚ್ಛೆ ಪಡ್ತೇನೆ.